न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली याचा अर्थ जामिनीचा जो आहे मार्ग तो मोकळा होईल असं वाटतं तुम्हाला? असलेलं मग जामीन आहे तुम्ही न्याय देवता कसं काय जामीन दे? जामीन एवढी सोपी गोष्ट आहे का? मोक्यात ती 302 मध्ये बी येऊ. आता मुख्य आरोपी करणं तपास यंत्रणेनं गरजेचं येतो. गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याला 302 मध्ये घेऊन आता मुख्य आरोपी त्याला करणं गरजेचं आहे. आणि जामीन फिमीन होत नसते. सरकारवरचा विश्वास उडून जाईल. एवढे पुरावे असून देशमुख कुटुंबाचं मर्डर होऊ शकतो. जीवाला धोका आहे त्यांच्या. एक बी आरोपी सुटला त्यातला तरी. त्यामुळं सरकार सोडित नसतं त्यांना. आता सरकारने जर सोडलं ना एवढे पुरावे असून मग सरकारचं संपलं. राज्य बंद केलं मग मग मुख्यमंत्र्याला कचका कळत मराठ्यांचा रोष काय असतो. पण हे होणारच नाही हे सुद्धा आम्ही खात्रीने सांगतो की मुख्यमंत्री याला एकालाही सोडत नाही जात. कारण कुटुंब घरी आलेले तुमच्या फडणवीस साहेबाचे. तुम्ही नाही आलेले देशमुख कुटुंबाच्या घरी. त्यामुळे इतका खून पचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून कधीच होणार नाही. आणि त्यांना सगळ्यांना फासावर लटकवतील ही सगळ्यांना अपेक्षा जर भंग झाली ना तर ही रोष परवडणारा मुख्यमंत्र्याला नसणार आहे. त्यामुळे 100% मुख्यमंत्री कोणाची अपेक्षा आणि जी आशा आहे त्यांच्याकडे ती कमी होऊ देणार नाही. मन जिंकतील. यांना सगळ्यांना सजा लावून धनंजय मुंडेची सगळी टोळी गुंतून 100% न्याय देतील ही आशा. वाट बघतोय आम्ही की ते न्यायच देतील. ज्या दिवशी आम्हाला वाटत त्या दिवशी आम्ही आहेत ना. कस काय देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि कस काय आरोपीची पाठराखण सरकार करतंय. कोणचा मंत्री करतो काय करतो मग आम्ही आहेत ना. आम्ही बघतोच मग कस काय आरोपी सुट. इतके पुरावे असून कस काय आरोपी सुट. कोणची कोठडी मिळू द्या तपास यंत्रणा तुटून पडणार. सीसीटीव्ही फुटेज जे आढळून आलं तो मुख्य जो आहे पुरावा आहे असं तुम्हाला वाटतंय का? याच्यापेक्षा काय पाहिजे? अहो खंडणीतला आणि खुनातले हे आरोपी एकच आहेत. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा हे सामूहिक कट संघटित गुन्हेगारी घरून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. मग तुम्हाला जर आता सीसीटीव्ही सापडले मुख्य आरोपी त्याला करा. यातला एकच सुट्टा कामा नाही. सगळ्यांवरती सामूहिक कट लावा. 120 त्यांच्यावरती लावा. 302 लावा. मोका लावा. यांचे नार्को टेस्ट करा. खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना सांभाळणारा कोण हे पण 6 आरोपी करा. तो महाजन पाटील हे पोलीस आहेत 2 ते बी 6 आरोपी करा. आणि ज्यावेळेस खून आणि खंडणी मागितली ज्यावेळेस खून झाला ज्यावेळेस 20-22 दिवस फरार होते त्यावेळेस त्यांना कोणत्या मंत्र्यांना साथ दिली आणि कोणाकोणाला फोन केले ते चार्जशीट मध्ये यायलाच पाहिजे. यांच्या प्रॉपर्ट्या कोणाकडे हे ईडी फिडी आता सगळे बाहेर लागली पाहिजे यांच्या मागं. हे कुठं कमी लोय इतकं नाहीच आहे त्याचं. हे कोणत्या तरी मंत्र्याचं आहे त्याचं नाहीये. पाप यांनी केलं दुसऱ्यासाठी पण भोगायची वेळ त्याला आलेली. त्यामुळे याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही. जर त्यातला एक आरोपी सुटला रे बाबा मुख्यमंत्री साहेब मग मात्र सामना आमच्या संघ. एक शेवटचा प्रश्न 25 तारखेपासून तुमचं उपोषण सुरू होतंय. कशी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे? किती लोक जे आहे ते उपोषणाला बसतील आणि संतोष देशमुख यांचा मुद्दा जो आहे तो तुमच्या या उपोषणामध्ये असणार आहे का? मग असणारच. संतोष भाईचा असणार आहे. आपल्या त्या सूर्यवंशीचा असणार आहे. वाकोडे साहेबांचा असणार आहे. आणि 25 तारखेची तयारी सुरू झाली. तुम्ही आता मंडपात बाहेर बघितलं असं सगळी साफसफाई सुरू झाली. झेंडे बांधायचं काम ते सगळं पूर्वतयारी जोरदार सुरू केली सगळ्यांनी. कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे. आता 26 जानेवारीला 1 वर्ष होत आहे. सगळे सोयरीची अधिसूचना काढलेली. कधी देणार आहे तुम्ही? 1 वर्ष लागतंय काय सगळे सोयरीची अंमलबजावणी करा. आमची सरसकट मागणी होती. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सगळे सोयरीची अंमलबजावणी नाही. सरसकट पण नाही. गॅजेट पण नाही एक सुद्धा घेतलं का? 1 वर्ष लागतं. याच्यासाठी माझा गोरगरीब मराठा शेतात राबतो का? आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो. आम्ही स्वप्न बघतो आमचं लेकरू मोठं व्हावं. मोठं शिक्षण त्याने घ्यावं. त्याने नोकरीला लागावं. हे स्वप्न आम्ही आमचे आई बापा बघतात. आम्ही कष्ट करतात. आमचे लोक हमाल्या करतात. जिपा चालवतात. रिक्षा चालवतात. टेम्पो चालवतात. ट्रक चालवतात. लोकांस तिथं सालानी येत. कोणत्या कंपन्या छोट्या छोट्या कंपन्यांनी मजूर म्हणून कामं करतात. आम्ही उसा तोडतो. व्याजाला पैसे काढतो. लेकरं शिकवतो. आम्ही आमचा हक्क मागायचा नाही. कसा जातीवाद? कोणचा जातीवाद आणलाय कुठून तुम्ही? जातीवाद पितीवाद नाही. आमचा हक्काचं आरक्षण येते ते आम्ही मागतोय. विनाकारण कोणी कोणाला लाडू पडून कोणाच्या लेकराचा वाटोळं करायच्या भानगडीत पडू नका. असं लोकांच्या लेकराचं वाटोळं करायला गेलं ना अशी काडी लागत ही धनंजय मुंड्याच्या टोळीसारखी. बरेच लोकांच्या लेकराचा तळतळाट घ्यायचा नाही. आमचा हक्काच आहे. 150-200 वर्षापासून तुमचा आत्ताच आहे.
त्यामुळे सोडणार नाही मी कोणाला. 25 जानेवारीपासून 26 जानेवारीपासून 25 जानेवारीपासून आमचं आमरण उपोषण सुरू होते. त्याच्या आत सरकारनं मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या, कारण स्वप्न आम्ही सुद्धा बघितलेत. मी काय वाईट करत नाही. माझा समाज मला कधी एकटा पडू देत नाही. कितीही यांनी मला षड्यंत्र करू द्या, माझ्या विरोधात जाऊ द्या, माझा समाज मला एकटं पडू देत नाही, कारण मी काय वाईट करत नाही. गरीब मराठ्यांच्या करोडो लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून मी जीवाची बाजी लावून लढतोय आणि मरेपर्यंत लढणार आहे, पण मराठ्यांना आरक्षणच देणार.